मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय मराठी उपयोजित लेखनामधला एक सगळ्यात महत्त्वाचा घटक, तो म्हणजे कथालेखन. कथा ऐकणं किंवा कथा सांगणं कोणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडतात कथा ऐकायला. परंतु आता आपल्याला कथा ऐकण्यापेक्षा कथा लिहायच्या आहेत. किती मज्जा ना? पण कथालेखन करायचं कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासमोर असेल. तर आज आपण पाहणार आहोत की नेमकं कथालेखन करायचं कसं, किंवा कथालेखन करत असताना कोणत्या बाबी आपण लक्षात ठेवायला हव्यात, किंवा कथालेखनावरती आधारित कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर कथा म्हणजे काय? तर कथ्यते इति कथा म्हणजे काय? तर जी सांगितली जाते ती कथा. आता कथा नेमकी कशावर आधारित आपण लिहितो? तर कथा बीजावर आधारित आपण लिहितो. मग आता हे कथाबीज काय असतं? तर कथाबीज म्हणजे काय? तर कथेचा आशय. म्हणजे आपल्या मनामध्ये जर कथेचा आशय असेल तर त्याला अनुसरून अर्थातच आपण कथा तयार करू शकतो. मग कथा ही काल्पनिक असू शकते, किंवा बऱ्याचदा कथा सत्य घटनेवर आधारित देखील असू शकते. कथा लिहित असताना आपल्याला आनंद पण मिळतोच, पण त्याचबरोबर आपल्याला विचार करण्याची शक्ती देखील मिळते. म्हणजे जेव्हा आपण कथालेखन करत असतो तेव्हा आपल्याला ती कथा अशी लिहायची असते की त्यातून बोध तर निघालाच पाहिजे, पण ती कथा इंटरेस्टिंग पण व्हायला पाहिजे. म्हणजे समोरच्या वाचकाला आपल्याला खिळवूनही ठेवता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण कथालेखन करत असतो. मग जे काही आता बऱ्याचदा काय होतं, परीक्षेमध्ये आपल्याला कथाबीज दिलं जातं, म्हणजे कथेचा आशय दिला जातो. म्हणजे 2-3 ओळीमध्ये कथा दिली जाते आणि ती तुम्हाला पूर्ण विस्तृत लिहायची असते. तर अशा पद्धतीने कथाबीज दिलं जातं. मग आता कथाबीजामध्ये जो विषय आहे तो आधी आपल्याला समजला पाहिजे, तरच आपण त्याचं स्पष्टीकरण किंवा तो विस्तृत करू शकतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणत्या घटना आहेत, त्या कथेला अनुसरून किंवा त्या कथेला अनुसरून कोणती पात्रं घ्यायची, मग त्यांना काहीतरी नावं द्यायची, या सगळ्या गोष्टी किती आनंद देणाऱ्या असतात ना. मग अशाच गोष्टी आपण कथालेखनामध्ये पाहणार आहोत, ज्या आपल्याला आनंदही देतील आणि गुण देखील देतील. चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की कथेचे प्रकार कोणते आहेत. या ठिकाणी कथाबीजानुसार कथांचे प्रकार कोणते कोणते आहेत ते आपल्याला सांगितलेले आहेत. पहिला आहे या ठिकाणी शौर्यकथा. आता शौर्यकथा तर तुम्हाला माहिती आहेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक शौर्यकथा तुम्ही ऐकलेल्या आहात. त्याचबरोबर रामायण किंवा महाभारतातीलही कथा तुम्ही ऐकलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे विज्ञान कथा. आता विज्ञान कथेमध्ये काय, तर विज्ञान कथा किंवा विज्ञानावर आधारित एक प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे, ते म्हणजे निर्णय. ती पण एक प्रकारची विज्ञान कथाच झाली. तर अशा पद्धतीने असतात विज्ञान कथा. त्यानंतर आहे बोधकथा. बोधकथा म्हणजे काय? अशा कथा की ज्यामधून एक खूप मोठा बोध किंवा एक नीतिशास्त्राप्रमाणे काहीतरी आपल्याला वागणुकीसंदर्भात मिळतं, तर तो बोध. नेक्स्ट आहे ऐतिहासिक कथा. इतिहासामध्ये घडून गेलेल्या गोष्टींवरती आधारित किंवा इतिहासामधल्या सत्य घटनेवर आधारित जर कथा असेल तर ती. त्याच्यानंतर रूपक कथा. रूपक कथा पण आपण पाहिलेला आहे, त्याच्यावर आधारित आपल्याला गवताचे पाते हा पाठ देखील आहे. त्याच्यानंतर आहे विनोदी कथा. विनोदी कथांमध्ये एक कथा असते आणि त्याच्यामध्ये विनोदाचा समावेश असतो, पण त्यातूनच काहीतरी छोटीशी शिकवण देखील आपल्याला मिळते. तर अशा पद्धतीने विनोदी कथा असतात आणि बऱ्याच जणांना विनोदी कथा वाचण्यासाठी खूप आवडतात. तर अशा पद्धतीने हे होते काही कथेचे प्रकार. आता यानंतर आपण पाहणार आहोत की कथालेखन करत असताना काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर पहिल्यांदा आहे की कथाबीज. कारण कथालेखन करत असताना आपल्याजवळ कथाबीज असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण कथा तेव्हाच तयार करू शकतो जेव्हा कथा कशावरती तयार करायचे हे आपल्याला माहिती असेल. मग त्यासाठी महत्त्वाचं आहे कथाबीज. मग कथेची सुरुवात कशी करायची, किंवा कथेला शीर्षक कोणतं द्यायचं. मग आता ती कथा कुठेतरी घडत आहे किंवा त्याच्यामध्ये ज्या काही घटना आहेत त्या कुठेतरी घडतात हे आपल्याला दाखवायचं आहे. मग त्याच्यामधल्या घटना, त्यांचं स्थळ, त्याच्यानंतर कथेमधली पात्रं पण आपल्याला दाखवावी लागतील. मग आता पात्र म्हटलं की पात्रांचे स्वभाव असणार, पात्रांमधला संवाद असणार आणि त्या विषयाला अनुसरून त्या पात्रांची भाषा किंवा त्यांच्या संवादामधली भाषा असणार, हो की नाही. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला कथालेखनामध्ये करावा लागतो. सोबतच कथेचा शेवट. आता जेव्हा तुम्ही कथा लिहित असाल तेव्हा ती 3 प्रकारामध्ये आपण लिहितो. एकतर पहिल्यांदा सुरुवात, त्याच्यानंतर मध्य आणि त्याच्यानंतर कथेचा शेवट. मग आता कथेचा शेवट हा अतिशय पूरक असायला पाहिजे, म्हणजे त्या कथेला अनुसरून असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आहे तात्पर्य. आता तात्पर्य म्हणजे काय, तर कथेतून आपल्याला जो काही बोध किंवा संदेश किंवा जे काही मूल्य कळतं तर त्याचा समावेश आपण तात्पर्यामध्ये करतो.
तर अशा पद्धतीने कथा लिहित असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. पहिल्यांदा आहे कथाबीज. त्याच्यानंतर कथेची सुरुवात करत असताना ती पण खूप इंटरेस्टिंग असायला पाहिजे, कारण कथाबीज जसं असेल त्याप्रमाणे त्याला अनुसरून कथेची सुरुवात असायला पाहिजे. कथेची सुरुवात जर इंटरेस्टिंग असेल तरच पुढची कथा वाचली जाईल, हो की नाही. सो त्यासाठी कथेची सुरुवात चांगली असणं किंवा इंटरेस्टिंग असणं किंवा समोरच्या वाचकाला आकर्षक वाटेल अशी असायला हवी. त्याच्यानंतर शीर्षक. आता कथेचं शीर्षक हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण शीर्षक म्हणजे कथेचा अर्थ असतो. कारण कथेमध्ये काय आहे हे थोडक्यात आपल्याला शीर्षकावरून कळतं. जसं की आपण बातमी लेखनामध्ये पाहिलं, आणि हो, बातमी लेखनाचा व्हिडिओ पण चॅनेलवरती अवेलेबल आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. बातमी लेखनामध्ये आपण पाहिलं की बातमीचं शीर्षक किंवा ज्याला आपण मथळा म्हणतो, तर तो मथळा किंवा ज्याला आपण हेडलाईन म्हणतो, तर त्या हेडलाईनमधून आपल्याला बातमी कशावरती आधारित आहे हे सगळं काही कळत असतं. मग त्याच पद्धतीने कथेच्या शीर्षकावरून आपल्याला ती कथा कशावरती आधारित आहे हे कळणार आहे. त्याच्यामुळे शीर्षक अतिशय उत्तम असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आहे की मग शीर्षकामध्ये एखादी म्हण असायला हवी का, किंवा शीर्षकामध्ये एखादा सुविचारच असायला हवा का. तर असं काही कंपल्शन नाही आहे. तुम्हाला जर सुविचार माहिती असेल उत्तम, तुम्हाला जर म्हण माहिती असेल उत्तम, परंतु जर माहिती नसेल तर मग मला सुविचार माहिती नाही किंवा मला एक चांगलं त्या ठिकाणी म्हण वापरता येत नाही म्हणून तुम्ही शीर्षकच देणार नाही का, तर नाही, असं तुम्ही तर करणार नाही. मग तुम्हाला जे काय साधं सोपं शीर्षक सुचेल ते तुम्ही देऊ शकता. असं काही कंपल्शन नाही आहे की तुम्हाला म्हणच शीर्षकमध्ये द्यायला पाहिजे किंवा तुम्हाला सुविचारच लिहायला पाहिजे किंवा एखादं छान असं सुक्तीच लिहायला पाहिजे, असं काही कंपल्शन नाही आहे. पण जर तुम्हाला माहिती असेल तर उत्तम. तर अशा पद्धतीने या काही गोष्टी आहेत. कथेचं तात्पर्य लिहिणं पण गरजेचं आहे, कारण तुमची कथा जी आहे तर ती त्याच्यामध्ये काही बोध आहे की नाही हे त्या तात्पर्यावरून कळतं. की अशीच लिहिली आहे तर त्यामध्ये काही बोध असेल तरच तुम्ही तात्पर्यामध्ये लिहू शकता. त्याच्यामुळे कथा लिहिताना शक्यतो अशी कथा लिहायची की ज्याचं तात्पर्य सहजासहजी मिळेल आणि ते खूप चांगलं असेल. तर अशा पद्धतीने कथा लेखनासाठी हे काही महत्त्वाचे मुद्दे होते. आता आपण जाऊया पुढच्या स्लाईडवरती. आता या ठिकाणी पुढे आपल्याला पाहायचं आहे की कथालेखन करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं तर कथाबीज आणि कथेचे शीर्षक निश्चित करायचे. हे याच्यावरती आपण याआधी पण बोललेलो आहोत की कथाबीज म्हणजे काय, की कथा ज्याच्यावर आधारित आहे तो आशय. त्याच्यानंतर कथेचं शीर्षक तुम्हाला तर माहिती आहे, टायटल कथेचं. त्याच्यानंतर निवडलेल्या कथाबीजानुसार कथेची सुरुवात आकर्षक असायला हवी. का, तर आपल्या कथेची सुरुवात जेव्हा आकर्षक असेल तेव्हाच वाचकाला वाटेल की आपण पुढची पण कथा वाचूया, पुढे पण असंच काहीतरी इंटरेस्टिंग असेल. त्याच्यानंतर कथेला प्रारंभ असावा म्हणजे सुरुवात असावी, मध्य असावा, मध्यामध्ये शक्यतो आपण प्रारंभामध्ये आपण पार्श्वभूमी लिहितो, मध्यामध्ये ती कथा आपण स्पष्ट करत असतो आणि शेवटी आपण त्या कथेतून काही कन्क्ल्युजन असेल तर ते सांगत असतो. त्याच्यानंतर आहे कथेच्या आशयानुसार कथेत घटना व स्थळांचा उल्लेख असावा. म्हणजे आशय ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये घटना असाव्यात, त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये प्रसंग असावेत, स्थळं असावेत, पात्र असावेत. ओके, म्हणजे सगळं काही त्याला अनुसरून असायला पाहिजे. त्याच्यामध्ये अजिबात विसंगती कुठेही दिसायला नको. कथेसाठी सुयोग्य पात्रांची निवड करावी. म्हणजे तुमच्या कथाबीजाला अनुसरून त्याच्यामध्ये कोणती कोणती पात्रं असायला हवीत आणि त्या सुयोग्य पात्रांची निवड तुम्हाला कथा लिहित असताना करायची आहे. त्याच्यानंतर कथेतील पात्रांचे संवाद आशयाला अनुसरून असायला पाहिजेत. मग आता जर तुम्ही कथेमध्ये काही पात्रांचे संवाद दाखवणार असाल तर ते संवाद देखील त्या आशयालाच अनुसरून असायला पाहिजेत. तुम्ही आशयाला सोडून काहीच लिहायचं नाही आहे. तुम्ही जे काही संवाद लिहिताय, तुम्ही जे पण काही त्याच्यामध्ये मेन्शन करताय ते सगळं कथाबीजाला, कथेच्या आशयाला अनुसरूनच असायला पाहिजे. मग तुम्ही जर एखाद्या गावामधल्या मजुरांचं बोलणं दाखवत असाल तर त्यामध्ये तुम्ही त्या गावातील बोलीभाषेचा उपयोग करू शकता. मग त्याच्यामध्ये मजूर काय बोलत असतील किंवा जे पण तुमचा विषय असेल, कथाबीज असेल, त्याला अनुसरून. कथेच्या आशयाला अनुसरून भाषालेखन करावं. कथालेखन भूतकाळात करावे. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की कथा नेहमी भूतकाळात लिहायची असते, कारण कथा ही घडून गेलेली असते. ज्याप्रमाणे बातमी घडून गेलेली असते त्याप्रमाणे कथालेखन देखील आपल्याला भूतकाळातच करायचं असतं. कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं की कथा म्हणजे काय, जी सांगितली जाते ती कथा. आता सांगितली जाते याचा अर्थ ती भूतकाळामध्ये घडली आहे तेव्हाच आपण सांगू शकतो आहे का, ती भविष्यकाळामध्ये घडणार आहे आणि आपल्याला आत्ताच दृष्टांत झाला आहे असं आहे का, तर नाही. त्याच्यामुळे कथा नेहमी भूतकाळातच लिहायची असते. मग आता त्यानंतर पुढे आहे कथेतील बोध, संदेश, मूल्ये यांच्या आधारे कथेचा शेवट हा समर्पक करावा. मग कथेमधून कोणतं तात्पर्य निघतंय किंवा कोणता बोध निघतोय किंवा त्या कथेमधून काही संदेश दिलेला आहे का. एखादी विज्ञान कथा असेल तर त्यामधून आपल्याला संदेश काय मिळेल की अंधश्रद्धा सोडा किंवा विज्ञान अंगीकारा, अंधश्रद्धा सोडा असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो.
त्याच्यानंतर एखादं मूल्य कोणतं व्यक्त होतं आहे का, एखादा बोध कोणता व्यक्त होतो आहे का, हे सगळं तुम्हाला याचा समावेश तुम्हाला त्या कथेच्या शेवटी करायचा आहे, तात्पर्यामध्ये किंवा शेवटचा जो काही तुमचा पॅरेग्राफ असेल त्या कथेच्या तर त्याच्यामध्ये. ओके. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की नेमकं कथालेखन कसं करायचं वगैरे वगैरे. आता नेमकं हे जे कथालेखन आहे तर ते तुम्हाला किती गुणांसाठी येतं? अर्थातच 5 गुणांसाठी येतं. मग बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मग किती मोठी कथा लिहावी? अगदी पानभर लिहायची, 2 पानं लिहायची की किती पानं लिहायची? तर किती पानं लिहायची यापेक्षा त्याची शब्दमर्यादा आहे एकतर 80 ते 100 एवढ्या शब्दमर्यादेमध्येच तुमची कथा असायला पाहिजे. म्हणजे जास्त मोठीही नाही लिहायची, कारण तुमच्याकडे एवढा वेळही नसणार आहे की तुम्ही 2 पान कथा लिहाल, कारण आणि ती कथा 80 ते 100 शब्दमर्यादा इतपत असायला पाहिजे. ओके. मग त्याच्यामध्येच तुमचं जे काही मध्य म्हणजे सुरुवात, मध्य आणि शेवट हे सगळं त्याच्यामध्येच येणार आहे 80 ते 100 शब्दांमध्ये. ओके. सो कथेला जर शब्दमर्यादा असेल 5 गुणांसाठी तर ते 80 ते 100 शब्दमर्यादा इतपत तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने कथालेखनासंदर्भात काही गोष्टी आपण पाहिलेत. आता आपण जाऊया पुढच्या स्लाईडवरती. तर आता या ठिकाणी तुम्हाला कथाबीज म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे की कथाबीज हा कथेचा प्राण असतो. कथालेखन करताना कथाबीजाच्या विषयास अनुसरून दैनंदिन निरीक्षण, वाचन, अनुभव, सृजनशील कल्पना, तर्कसंगत विचार यांचा विचार करून कथाबीज फुलवावे. आता तुम्हाला कथाबीज दिलेलं असतं, मग ते कथाबीज तुम्ही कसं फुलवता किंवा त्याला अनुसरून तुम्ही कशी कथा लिहिता, यातून तुमचं दैनंदिन निरीक्षण म्हणजे तुम्हाला कितपत माहिती आहे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुमचं वाचन कितपत आहे, तुम्ही याच्या आधी अशा प्रकारच्या कथा वाचलेल्या आहेत की नाही, हे सगळं परीक्षकांना कळत असतं. त्याच्यामुळे दिलेलं कथाबीज हे तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश करूनच त्याची कथा तयार करावी लागते. त्याच्यानंतर कथेची रचना तुम्हाला माहिती आहे, आधी प्रारंभ, मग मध्य, मग शेवट अशा पद्धतीने कथेची रचना असते. मग कथेची सुरुवात आकर्षक असावी, त्याचबरोबर वाक्यांची रचना खूप पळहाळीक नसावी. म्हणजे काय की खूप लांबड नाही लावायची त्याच्यामध्ये, की मग म्हणजे तुम्ही विस्तृत लिहू शकता कथा, परंतु खूप त्याला मोठं नाही करायचं किंवा खूप डीपमध्ये नाही जायचं. ओके. म्हणजे थोडक्यात आटोपायची असते. कथा लिहित असताना आपण अनेक गोष्टींचा समावेश करायचा असतोच, बारीक सारीक गोष्टींचा पण समावेश करायचा असतो, परंतु कथा उगाचच खूप मोठी करायची म्हणून करायची नाही. त्याच्यानंतर आकलनपूर्ण छोटी छोटी वाक्य असावीत. म्हणजे वाक्य पण खूप मोठी नसावेत, छोटी छोटी वाक्य असावीत, त्यांचा अर्थ सहज लागेल असा अर्थपूर्ण असायला पाहिजेत. आणि कथेचा मजकूर सातत्याने उत्कंठावर्धक असावा. म्हणजे काय की सातत्याने आपल्याला असं वाटलं पाहिजे, अरे पुढे काय घडेल, पुढे काय घडणार आहे, शेवट कसा असेल किंवा याच्यातून काय तात्पर्य निघेल, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला नेहमी असं एक्साइटमेंट असायला पाहिजे की हां याच्यापुढे काय असेल असं नेहमी वाटायला पाहिजे कथा वाचताना. कथेतील आशयाला काहीतरी वळण असेल तर उत्कंठा अधिक वाढते. म्हणजे कथामध्ये ट्विस्ट असायला पाहिजे. जसं की तुम्ही सिरियल्समध्ये वगैरे पाहता अनेक मध्ये ट्विस्ट असतात, जेणेकरून प्रेक्षक ती सिरियल पूर्ण बघतातच किंवा त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होतेच. तर त्याचप्रमाणे तुमची कथाही असायला पाहिजे, कथेमध्ये वळण असायला पाहिजे, जेणेकरून वाचकांची उत्कंठा वाढेल. आणि कथा नेहमी भूतकाळात लिहावी. काही गोष्टी रिपीट होत आहेत कारण त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कथेतील घटना आणि पात्र, अर्थातच कथाबीजाला अनुसरून आपल्याला पात्र किंवा घटना निवडायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे पण तुम्ही पात्र वगैरे निवडाल त्यांचे बारकावे पण तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता, त्यांचं वर्णन तुम्ही सांगू शकता. पण उगाच कथा मोठी करायची म्हणून करू नका. तर त्याच्यामध्ये तुम्ही बारकावे सांगू शकता की त्याचं त्या पात्राचं नाव काय आहे किंवा त्याचा स्वभाव कसा आहे किंवा त्याचं त्या कथेमधलं स्थान काय आहे वगैरे वगैरे तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर पात्रांचे स्वभाव विशेष, मग त्याचा स्वभाव वगैरे पण तुम्हाला सांगायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आहे की कथेतील संवाद आणि भाषा, हे सगळं तुम्ही वाचू शकताच. मी पण तेच करते, वाचूनच दाखवते आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. तर आता या ठिकाणी पुढे सांगितलेलं आहे कथेतील संवाद आणि भाषा. मग कथेमध्ये संवाद कसे असावेत किंवा भाषा कशी असावी, तर तुम्ही त्या ठिकाणी जर संवाद लेखन करत असाल तर तुम्ही योग्य भाषा म्हणजे त्या आशयाला अनुसरून भाषा वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही वाक्प्रचार वापरू शकता, म्हणी वापरू शकता, ग्रामीण बोलीभाषेचा देखील तुम्ही वापर त्या ठिकाणी करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरामचिन्हांचा वापर व्यवस्थित करायला पाहिजे. अलंकारिक शब्द तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर आहे शीर्षक आणि तात्पर्य. शीर्षक तर तुम्हाला माहितीच आहे, शीर्षक खूप छान द्यायचं आहे. तात्पर्य म्हणजे त्यातून जे काही त्या कथेतून बोध व्यक्त होतोय किंवा संदेश किंवा मूल्य ते तुम्हाला द्यायचं असतं तात्पर्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर पुढे आता आपण बघणार आहोत की कथालेखन मूल्यमापनाच्या नियोजित कृती. म्हणजे कथालेखनासाठी परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे येतात. पहिला आहे कथाबीजावरून कथालेखन. कथाबीज म्हणजे काय, कथेचा आशय दिलेला असतो. आता जसं की सपोज तुम्हाला
एखादी गोष्ट दिलेली आहे, म्हणजे वरती प्रश्न दिलेला आहे की खालील कथाबीजाच्या आधारे कथा पूर्ण करा. मग एक शेतकरी होता, म्हणजे असं थोडक्यात दिलं जातं किंवा एक शेतकरी शेतात काम करत असताना त्याला अंडी सापडली आणि त्याने ती अंडी कोंबडीची अंडी समजून उबवली आणि त्याच्यातून वेगळ्या प्रकारची पिल्लं बाहेर आली आणि सगळ्या गावकऱ्यांना खूप आनंद झाला. आता दुसरी जी अंडी आहे तर ती कुठल्या प्राण्याची आहेत किंवा काय कुठल्या पक्षाची आहेत किंवा काय, ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे आशय काय आहे की एक शेतकरी आहे, त्याला अंडी सापडलेली आहेत, त्याने ती अंडी कोंबडीची समजून उबवलेली, म्हणजे कोंबडीला उबवण्यासाठी दिलेली पण आहेत, कोंबडीने ती उबवलेली पण आहेत. पण ती जेव्हा उबवली तेव्हा त्याच्यामधून वेगळ्याच प्रकारची पिल्लं बाहेर आलेली आहेत आणि गावकऱ्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्या शेतकऱ्याचं कौतुक केलं. ओके, तर हा झाला आशय. आता याच्यापासून तुम्ही कितीही मोठी विस्तृत कथा तयार करू शकता की तो शेतकरी खूप मायाळू असतो किंवा त्याचे स्वभाव वैशिष्ट्य सांगू शकता. त्यासोबतच ती जी अंडी होती तर ती त्याला कशी सापडली किंवा त्याने किती मायेने ती अंडी आणली किंवा त्याच्या मनामध्ये कोणता विचार आला अंडी आणत असताना. मग ती कोंबडी जेव्हा उबवत होती तेव्हा त्याच्या मनामध्ये काय होतं किंवा त्या अंड्यामधून पिल्लं बाहेर आल्यानंतर त्याला कसा आनंद झाला होता किंवा ती पिल्लं कुणाची होती, तर हे सगळं तुम्ही सांगू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे शीर्षकावरून कथालेखन. मग एखादं शीर्षक दिलं जाईल की पेरावे तसे उगवते. मग आता याच्यावरून तुम्हाला पूर्ण कथा लिहायची आहे. मग शीर्षक तर दिले, त्याच्यामुळे तुम्हाला आता काही शीर्षक तयार करायची गरज नाही, फक्त तुम्हाला त्या शीर्षकावर आधारित कथा तयार करायची आहे. आणि शेवटी तात्पर्यामध्ये पण तुम्ही पेरावे तसे उगवते यानुसारच काहीतरी तात्पर्य देऊ शकता. मग आता याच्यावरून कथा कशी तयार होईल, तर एखाद्या व्यक्तीने ज्याप्रमाणे कर्म केलेले असतात त्याप्रमाणे त्याला फळ मिळते असा एक आशय तुम्ही डोक्यात ठेवून त्याच्यावर आधारित कथा लिहू शकता. मग एखादी व्यक्ती काहीतरी वाईट काम करते आणि शेवटी त्याला त्याचप्रमाणे वाईट फळ मिळतं, तर अशा पद्धतीने तुम्ही कथालेखन करू शकता. त्याच्यानंतर आहे दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. मग काही 4 ते 5 किंवा जे पण म्हणजे 7-8 एक शब्द दिले असतात किंवा 4 ते 5 जेवढी पण मर्यादा असेल परीक्षेमध्ये तर तेवढी, आणि त्या शब्दांवरून तुम्हाला कथालेखन करायचं असतं. मग ते शब्द एकमेकांशी तुम्हाला असे गुंफवायचे असतात की त्यातून कथालेखन करत असताना तुम्हाला त्याचं शीर्षक पण योग्य मिळेल किंवा त्याचं तात्पर्य पण तुम्हाला लिहिता येईल अशी कथा तुम्हाला त्याच्यातून तयार करायची असते. काहीही शब्द असू शकतात. तुम्हाला असं पहिल्यांदा बघितल्यानंतर वाटेल की ह्याचा काही संबंध लागत नाही, पण ॲक्च्युली त्याचा काहीतरी संबंध असतोच आणि तो तुम्हाला ओळखायचा असतो. त्याच्यानंतर अपूर्ण कथा पूर्ण करणे. म्हणजे कथा अपूर्ण दिलेली असते, म्हणजे एकतर कथेचा पूर्वार्ध दिलेला असतो आणि उत्तरार्ध लिहायचा असतो. पूर्वार्ध म्हणजे काय, तर सुरुवात दिलेली असते कथेची, एक सुरुवात थोडंसं मध्येपर्यंत दिलेलं असतं. तुम्हाला त्याच्यानंतर त्या कथेला अनुसरून, म्हणजे त्या सुरुवातीला अनुसरून त्या कथेचा मध्य लिहायचा असतो आणि त्या कथेचा उत्तरार्ध म्हणजे शेवट पण सगळा तुम्हाला लिहायचा असतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे पूर्वार्ध दिला जाईल तर तो पूर्वार्ध पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा नसतो. फक्त तुम्हाला जिथून कथा पुढे कंटिन्यू करायची आहे तीच फक्त कंटिन्यू करायची असते. त्याच्यानंतर उत्तरार्ध म्हणजे शेवट दिलेला असतो आणि त्याला अनुसरून तुम्हाला पूर्वार्ध लिहायचा असतो. प्रत्येक ठिकाणी शीर्षक कंपल्सरी आहे. ओके, जरी तुम्हाला पूर्वार्ध दिला असेल तरी पण तुम्हाला शीर्षक तुम्हालाच लिहायचे, उत्तरार्ध दिला असेल तरी पण शीर्षक तुम्हालाच लिहायचं आहे. त्याच्यानंतर उत्तरार्ध म्हणजे शेवटचं आहे, पूर्वार्ध म्हणजे त्याच्यावरचा मध्यभाग आणि सुरुवात, हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. मुद्द्यांवरून कथालेखन. मुद्द्यांवरून तर तुम्हाला कथालेखन माहिती आहे, बऱ्याच वेळा मुद्द्यांवरून कथालेखन येतं. जसं की एक गरीब मुलगा असतो, शिक्षणासाठी खर्च करण्यासाठी त्याच्याकडे पैसा नसतात, मग तो अनेक बारीक सारी कामं करत असतो. त्याच्यानंतर परत अजून एक मुद्दा असा दिला जाऊ शकतो की त्याला एकदा एक पाकीट सापडते, पोलीस स्टेशनमध्ये नेऊन देतो, ते पाकीट तो पोलीस स्टेशनमध्ये नेऊन देतो. त्याच्यानंतर मालक खुश होतो, म्हणजे त्या पाकिटाचा जो कोण मालक असेल तर तो खुश होतो आणि बक्षीस. अशा पद्धतीने काही मुद्दे दिले जातील आणि तुम्हाला त्याला अनुसरून एक कथा गुंफायची आहे. सोबतच वरती त्याला हेडिंग द्यायचं आहे आणि खाली तात्पर्य पण द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने या होत्या कथालेखनासंदर्भात काही नियोजित कृती की कशा पद्धतीने कथालेखन विचारलं जाऊ शकतं. आता या ठिकाणी तुम्हाला एक कथालेखन मी दिलेलं आहे शब्दांवरून आधारित, टायटल पण दिलं आहे, तुम्हाला याचं तात्पर्य सांगायचं आहे. तात्पर्यामध्ये तुम्ही इथे खाली तात्पर्य लिहायचं आहे, मी नाही दिले कारण तुम्हाला काहीतरी थोडंसं काम करण्यासाठी. तात्पर्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पण सांगू शकता. ओके, तर आता या ठिकाणी शब्द असे आहेत की सुतार, दुबई, नवनवीन वस्तू, नवरा, अपघात, मृत, कल्पकता, व्यवसाय. आता हे शब्द जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाचाल तेव्हा तुम्हाला काही असं याच्यामध्ये काहीतरी मॅच होतं असं नाही वाटणार, पण नवरा, अपघात, मृत म्हणजे या ठिकाणी अर्थातच नवरा आहे, त्याचा अपघात झालेला आहे आणि तो मृत झालेला आहे. मग दुबई, मग तो दुबईला असेल कदाचित, मग तो एक सुतार असेल जो दुबईला असेल, त्याचा अपघात झाला आहे, मृत झाला आहे तो, आणि त्याच्यानंतर नवीन नवीन वस्तू त्या बनवत असेल त्या ठिकाणी किंवा तिथून त्या नवीन नवीन वस्तू घेऊन येत असेल. त्याच्यानंतर मग कल्पकता, मग आता नवरा मृत झाल्यानंतर राहिली कोण, बायको, मग बायकोमध्ये काहीतरी कल्पकता येते आणि मग ती व्यवसाय करते. अशा पद्धतीने तुम्ही एक छोटासा आशय तयार करू शकता.
आणि मग या ठिकाणी तुम्हाला कथा लिहायची आहे की एक सुतार होता, त्याचं नाव तुम्ही लिहायचं आहे. मग त्याच्या घरची थोडीशी परिस्थिती लिहायची आहे, कारण परत आपल्याला तो नवरा आहे म्हणजे त्याला बायको असणार, त्याला मुलं असणार, हे पण दाखवावं लागेल. मग अशा पद्धतीने तो दुबईला होता, दुबईला नोकरी करायचा, तिथून तो काही वस्तू पाठवून द्यायचा आणि मग त्याच्यानंतर एक दिवशी त्याचा अपघात होतो आणि तो मृत होतो. आणि मग त्याच्यानंतर त्याची बायको म्हणजे त्याच्या अर्थातच बायकोवरती खूप मोठा असा दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. आणि मग तिला कल्पकता सुचते की ती काहीतरी व्यवसाय करते आणि त्या व्यवसायातून तिला खूप पैसे मिळू लागतात, तिची घरची परिस्थिती सुधारते आणि संकटावरती ती मात करते. तर अशा पद्धतीने कथा आहे. मग कथेला शीर्षक काय आहे की संकटावरती मात. मग तुम्ही याला तात्पर्य देऊ शकता की कोणती परिस्थिती आली तरी त्यातून बाहेर पडावं किंवा निराश होऊ नये किंवा प्रत्येक परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग असतात. अशा पद्धतीने तुम्ही एखादं तात्पर्य वगैरे देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तात्पर्य द्यायचं आणि ते कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करून सांगायचं आहे. आता आपण पाहूया आणखी एक उदाहरण. त्यानंतर या ठिकाणी कथालेखनाचा एक नमुना आहे. याच्यामध्ये तुम्हाला कथालेखनाचा पूर्वार्ध दिलेला आहे, म्हणजे सुरुवात दिलेली आहे की प्रकाश आणि अनवर हे दोघं मित्र असतात. मग पुढे काय होतं ते तुम्ही वाचू शकता. आणि त्याच्यानंतर एक चिठ्ठी त्याला सापडते, म्हणजे अनवर, एक मिनटं आपण वाचूयाच. एका वर्गामध्ये दोघं बाकावर बसणारे खूप चांगले मित्र असतात आणि त्याचबरोबर दिवाळीची सुट्टी मिळाली होती. आणि सुट्टीनंतर काय झालेलं असं सुट्टीमध्ये की अनवर आईबरोबर गावाला गेलेला असतो, त्याच्यामुळे दोघांची आता काही भेट होणार नव्हती. आणि अर्थातच दोघं खूप चांगले मित्र असल्यामुळे प्रकाशला अनवरच्या भेटीची ओढ लागलेली होती. आणि एक दिवस त्याने त्याच्या पुस्तकामध्ये त्याला एक चिठ्ठी मिळाली जी की अनवरने लिहिलेली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये तो वाचायला लागला. मग त्याच्यामध्ये काय लिहिलं असेल की त्याने सपोज अनवरने परिस्थिती लिहिली असेल की त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे किंवा त्याला शिकायची इच्छा आहे पण त्याला शिकायला मिळत नाही आहे परिस्थितीमुळे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये चिठ्ठीमध्ये काय लिहिलं आहे आणि त्याच्यावरती मग प्रकाश काय सोल्युशन काढतो आणि तो कशा आपल्या मित्राला मदत करतो हे तुम्ही याच्यामध्ये सांगू शकता. मग तुम्हाला शेवटी तात्पर्य आणि वरती द्यायचं आहे शीर्षक. ओके, आता आपण पाहूया अजून एक सरावासाठी प्रश्न. तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की नमुनाकृती दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी एक, आणि इथे खाली सांगितलेलं आहे की तुम्हाला उन्हाळी सुट्टी लागणार आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण फिरायला जाणार आहात, तुमच्या घरामधले सगळे मंडळी. आणि मग सगळी तयारी केली महाबळेश्वरला वगैरे जाण्याची. आणि मग तयारी झालेली असते, जे काही मधले संवाद आहे ते तुम्हाला सगळे वाचायचं आहे. आणि मग सगळे निघणार असतात, एवढ्यातच दारावरची बेल वाजते. आणि मग पुढे काय होते ते तुम्हाला लिहायचं आहे. पेपरमध्ये तुम्हाला हे सगळं पुन्हा लिहायचं नसतं, फक्त आणीच्या पुढचंच तुम्हाला लिहायचं आहे. ओके, मग दारावरची बेल वाजते आणि काय होत असेल की शेजारी राहणाऱ्या काकींची मुलगी असते, ती धावत धावत येते आणि खूप रडत असते, खूप घाबरलेली असते. मग वडील विचारत असतील की काय झालं तुला, किंवा मग ती सांगते की माझ्या आईला हार्ट अटॅक वगैरे आलेला आहे किंवा ती खूप आजारी आहे, काहीतरी अचानक झालं आहे. मग ते बाबा म्हणजे यांचे बाबा तिच्याकडे त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन जातील आणि मग त्याच्यानंतर सगळं काही होईल. मग या ठिकाणी यांचा प्लॅन जरी फिसकटला असला बाहेर जाण्याचा तरी पण त्याच्या बाबांनी शेजारधर्म पाळून त्यांना मदत केली. मग याच्यावरून तुम्ही याचं तात्पर्य घेऊ शकता की मदत केली पाहिजे इतरांना. आपलं सुख असताना पण आपण इतरांना मदत केली पाहिजे, इतरांच्या दुःखामध्ये आपण सामील झालं पाहिजे किंवा त्यांना त्यांच्या संकट काळामध्ये मदत केली पाहिजे. मग याला तुम्ही तात्पर्य आणि शीर्षक पण द्यायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने कथालेखनाचे अनेक नमुने आपण या व्हिडिओद्वारे पाहिलेले आहेत. आय होप की तुम्हाला कथालेखन कसं करायचं याबाबत आता कोणतीही शंका नाही आहे. असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर अशा पद्धतीने थँक्यू, धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. पण त्याचबरोबर मी तुम्हाला काम दिलेलं आहे. तुम्हाला पहिल्या कथेला जे काही तात्पर्य तुमच्या मनामध्ये असेल ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, thank you so much for watching this video. See you in next video.